यवतमाळ जिल्ह्यात एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन केले जात असताना दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी सुद्धा आता आक्रमक व्हायला मिळत आहे। आज या संपूर्ण संदर्भाने शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा एक मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता आणि या संपूर्ण संदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी आहेत। एकीकडे जिल्ह्यात समर्थन होत आहे तर दुसरीकडे विरोध शक्तीपीठ महामार्गाचा होत आहे। शेतकऱ्यांसाठी चुकीच्या पद्धतीचा हा शक्तीपीठ महामार्ग असल्याचं तुम्ही सांगता, काय नेमक्या त्रुटी याच्यातल्या आणि काय नुकसान शेतकऱ्यांचं होणार? एक तर या महामार्गाची सध्या तरी काहीच गरज नाही, कारण आत्ता अस्तित्वात असणारा हा जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे त्याला समांतर असणारा हा महामार्ग आहे। म्हणजे काही ठिकाणी 1 किलोमीटर हिंगोलीला तर मला वाटतं डोंगरकड्याला 2 रस्त्यामध्ये अर्धा किलोमीटरसुद्धा अंतर नाही आहे, तर काही ठिकाणी 20 किलोमीटर एवढा समांतर पद्धतीनं कोल्हापूरपर्यंत हा रस्ता जातो। आणि आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जो रस्ता नुकताच बांधून पूर्ण केलेला आहे त्याच्यावर जर का टोल बघितला तर त्यांना दररोज एका टोलवरून 40 लाख रुपयाचा गल्ला अपेक्षित असताना केवळ 10 आणि 11 लाख रुपये टोल वसूल होतो। म्हणजे आहे तोच रस्ता क्षमतेच्या 25%च पैसा वसूल करतो, म्हणजे तोट्यात आहे। असं असताना नवीन रस्ता करण्याची आवश्यकता काय? दुसरी गोष्ट, या महामार्गाला जो खर्च दाखवला आहे तो सुद्धा अवाढव्य आहे। जवळपास 35 कोटीमध्ये 1 किलोमीटर रस्ता व्हायला पाहिजे, तो 107 कोटीच्या आसपास चालला आहे। म्हणजे 28 ते 30 हजार कोटीमध्ये संपूर्ण 802 किलोमीटर रस्ता व्हायला पाहिजे होता, तो दाखवला यांनी 86 हजार कोटीमध्ये। किमान 50 हजार कोटी रुपयाचा घपला या ठिकाणी होणार आहे आणि हे 27,000 शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून त्यांना देशोधडीला लावून कशासाठी करणार, म्हणून आमचा विरोध आहे। सरकारमधल्या बडव्यांसाठीच हा महामार्ग असल्याचंही टीका तुम्ही या ठिकाणी केली। निश्चितच, म्हणून तर त्यांचं अतृप्त तळमळायला लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर पहिली पत्रकार परिषद झाली, त्यावेळी महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबवून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र मी करणार अशी घोषणा केली असती तर आम्हाला अभिमान वाटला असता। उलट पहिल्याच पत्रकार परिषदेत ते म्हणाले मला शक्तीपीठ महामार्ग करायचा, यातच काही ते लपलेलं आहे। एक जर पाहिलं तर कर्जमाफीच्या संदर्भाने शेतकऱ्यांमध्ये वारा आहे, मात्र सरकारकडून कुठली घोषणा कर्जमाफीची होताना दिसत नाही आहे। शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो। शेतकऱ्याला फसवलं गेलेलं आहे, त्यांना गंडवलं गेलेलं आहे, फसवून त्यांची मतं घेतलेली आहेत। त्यामुळं आता त्यांना शेतकऱ्याचा 7-12 कोरा करावाच लागेल आणि जोपर्यंत ते 7-12 कोरा करत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। या महामार्गाच्या माध्यमातून लूटही केली जातं असं म्हणतो। 100% मी आत्ताच सांगितलं, 28 ते 30 हजार कोटीत होणारा रस्ता जर का 86 हजार कोटीत होत असेल तर ते वरचे 50 हजार कोटी कुणाच्या कशात जाणार आहेत? त्या कुणाकुणाचे त्याच्यामध्ये वाटणे आहेत आणि तेही समृद्धी महामार्गाला दिलेल्या मोबदल्याच्या केवळ 40% मोबदला शेतकऱ्याला देऊन, म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांची लूट करायची, शोषण करायचं आणि दुसऱ्या बाजूला मोठा घपला पाडायचा, हे आम्ही होऊन देणार नाही। शेवटचा प्रश्न, विदर्भामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये समर्थन शक्तीपीठाचं होत आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरोध होत आहे, अशा परिस्थितीमध्ये पुढची भूमिका काय आंदोलनाची असणार? जे समर्थन करतायत ते अज्ञानातून करतायत। त्यांनी एकदा ज्यांनी त्यांना समर्थन करायला सांगितलं आहे त्यांना विचारावं की माझ्या गावातले एवढी शेती जाणार आहे, त्याचा गट नंबर हे आहे, त्यांनी इथला रेडिएटर हा आहे आणि यातला किती पैसे मिळणार आहेत ते एकदा आकडे जाहीर करायला सांगा आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। निश्चित शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भानं जर पाहिले ते आकडे जे आहेत ते जाहीर करावे आणि नेमका किती मोबदला शेतकऱ्याला याचा मिळणार याचा खुलासा केल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनी द्याव्या असं आवाहन जे आहे ते राजू शेट्टी यांनी केलं। विवेक गावंडे, TV9 मराठी, महागाव, यवतमाळ।